आई आपण आहे ना इथे मोठं कपाट करून घेऊया, म्हणजे लोणच्याच्या बरण्या आपल्याला स्टोअर करून ठेवता येतील. हे बघ, इथे आंब्याचं, इथे लिंबाचं, इथे करवंदाचं. ए शोभे थांब जरा. हे बघ, एका टोपलीत अशी 3-3 लिंब खराब निघायला लागली ना तर सगळं नुकसान होणार आपलं. त्या मास्टरला बाजारातून जरा चांगली लिंब आणायला सांग. हे आई, आता ते लिंबाचं तूच बघ ना ग, खराब असतील ना तर काढून टाक ना, चांगली बाजूला ठेव. बाजारात आता तशीच मिळतात ग लिंब. मी काय म्हणते, काय आपण इथे कुंडीत लावूया ना लिंब, बाजारात जायलाच नको. कुंडीत 3 लिंब. शोभे, त्यापेक्षा आपण असं करू, चौकात करूया ना लिंबाची शेती, नाहीतर चौक परीकच आहे. हा, एवढी शेती, भरपूर लिंब, भरपूर लिंबाचं लोणचं, इतक्या भरण्या भरतील ना. भरण्या, शेवटी पैशाचा प्रश्न आलात. हो ग, एवढे पैसे कुठून आणायचे आपण? त्यात दुष्काळात 13वा महिना, मोन्याने बरणी हरवलीये. काय करायचं ग याचं? किती वेंदळा. मी मोन्या, बरणी मिळाली? मग ती बाई सापडली का? नाही, बरणी आणि बाई दोन्ही नाही सापडलं. तुला काही कामाचा नाहीये. आई, तू जरा माझ्या मदतीला ये, आपण ते सगळं लिंब कापूया आणि लोणचं तयार करूया. हा हो शोभा, भानूंचं काही कळलं का? या इथं आपलं नुकसान झालंय, भरणी मिळत नाहीये. हा, आणि याला भानूचं पडले. अहो तसं नाही, पण त्या अडचणीत असतील, कुठे अडकले असतील तर आपण त्यांना मदत नको का करायला? काही मदत करायची गरज नाही. हा, चेटकीन आहे ती, चेटकीन, तिचं ती बघेल. अहो ते चिटकीण नाहीयेत. बघितलं किती पुळका आहे त्याला तिचा. मोन्या, ती काम सोडून पळून गेली की नाही? पळपुटी निघाली आणि तिला काय वाटतं, ती सोडून गेली काम म्हणून आपल्याकडे कोण काम करायला तयार होणार नाही. शांताला बोलवलंय मी, तीच उद्यापासून आपल्याकडे काम करणार आहे. काय ठेवूया बरणीत? काय आहे का पिशवीत? काय नाही, काहीतरी असायला पाहिजे. हा, हे ठेवूया. लता माझी मालकीण होणार की काय? नाही नाही नाही. लता की तुमच्याकडे मातीची भांडी असतील तर द्या ना मला. कशाला? काकाने नवीन बिझनेस सुरू केलाय. ते ऐका ना, तुमच्याकडे जेवढी मातीची भांडी आहेत ना ती रंगवून घ्यायची असतील तर 50 रुपये द्यायचे, नाहीतर तीच भांडी विकायची असतील ना तर काकाला द्यायची, त्याचे पैसे मिळणार तुम्हाला. हा, तो नवीन डिझायनर भांडी बनवतोय. म्हणजे समीर भाऊजींना आम्ही मातीची भांडी दिली तर ते आम्हाला पैसे देणार? हा. अरे वा, मस्त आहे ना. एक काम करा, तुमच्याकडे जेवढी मातीची भांडी आहेत ना ती सगळी काढून ठेवा आणि ती सकाळी काकाला द्या, म्हणजे त्याचे तुम्हाला पैसे मिळतील. हो चालेल. पण आठवणीने काढून ठेवा. हो रे बाबा. हो राहू दे, मला चहा दे. देतो. भानू पळून गेली ना म्हणून तुला ही सगळी कामं करावी लागतात. तरी ना तुला तिचाच फुलका. मला तर नाव ऐकलं ना तरी डोकं असं सणकतं ना माझं. शोभा, भानू पळून नाही जाणार ग. त्या शोभे, शोभे, ऐकलंस का? आमच्या समयाने ना नवीन बिझनेस सुरू केलाय. मग नवीन काय त्यात? आता ऐक ना, त्यांनी ना बरण्या रंगून द्यायचा नवीन बिझनेस सुरू केलाय. आपण जर बरणी रंगून घेतली ना तर त्याचे 50 रुपये आणि आपणच त्याला बरणी दिली ना तर त्याचे 100 रुपये. हा मग खरंच ग बाई, या मास्टरबरोबर राहून ना
तू पण शोभे माठ झालीये. अगं आपण ना आपल्या बरण्यांवरती ना रंगून घेऊ ना, चित्र काढून घेऊ, म्हणजे कस्टमर वरती ना आपलं इम्प्रेशन पडेल ना. मस्त आयडिया आहे. मग मला सुचलीच नाही ग. ऐक ना, आपण ना आपल्या बरण्यांवरती ना छानपैकी चित्र काढून घेऊ. ते काचेच्या बरण्यांवरती असतं की नाही, अगदी तसं रंगून घेऊ. हा, शोभाचं लोणचे. कोण नाही कोणचं, तेव्हा फक्त शोभाचं लोणचं. चालेल. चालेल ना. मग चल ना, तू आता चहा कुठं पीत बसलीस, ठेव ना. चाळीतल्या लोकांनी लाईन लावले तिकडे. थांब ग. हो ना, ते राहू दे. 2 बरण्या घे आणि जा खाली, जा लाईनीत उभा राहा. जा ना. आणि हे बघ, चांगल्या रंगवून घे. आणि आपल्याच बरण्या परत आण, दुसऱ्यांच्या आणू नकोस. आणि हळू फोडशील, सावकाशने, सावकाश. शोभे, आपण पण जाऊया बाई खाली. या मास्टरड्यावर ना माझा बिलकुल विश्वास नाही. अगं पुन्हा काहीतरी गोळ घालून ठेवला ना, म्हणजे आपला बिझनेस सुरू व्हायच्या आधीच ठप्प व्हायचा. तेवढंच त्या अंजलीला फावणार टोमणे मारायला. थांब ग, चहा तर पिऊन होते. अगं लवकर पी ना, आम्हाला गरम आहे ना. अगं लवकर पी, लवकर जाऊया खाली. राजेश राजेश काही गडबड करू नका. थांबा थांबा, ऐका. प्रत्येकाला भांडी रंगवून मिळतील 50 रुपये एक भांड. हा हा शशी, काय आणलं? धुपाटणं. शशी धुपाटणे. अरे लता वहिनी, तुम्हाला पण बरणी रंगवून हवी आहे का? रंगवू नकोय, मला विकायची बरणी. अच्छा अच्छा, मग तुम्हाला 100 रुपये मिळतील. हो, मग ही काय बरणी आणि 100 रुपये द्या. अहो वहिनी, पैसे आता नाही देणार, मी नंतर देईन. अच्छा, घरी येऊन देणार? एवढा कशाला, इकडेच द्या ना. अहो नाही नाही नाही, अहो नंतर देईन, म्हणजे तुमची बरणी रंगवून झाल्यानंतर ती विकली जाणार आणि त्यानंतर तुम्हाला पैसे देणार. असं कसं? मला नाही आहे मान्य, मला ताबडतोब पैसे हवेत. काय बरोबर आहे ना? अहो वहिनी, असं काय करता? ऐका काकू, मी सांगतो. कसं आहे माहितीये, बिझनेसच्या भाषेत त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणतात. म्हणजे आज इन्व्हेस्ट करा, उद्या घेऊन जा पैसे. मला इन्व्हेस्ट नाही करायचंय. मला आता पैसे देणार असाल तर बरणी देते. वहिनी, माझ्यावर विश्वास नाहीये का तुमचा? अहो भाऊजी, उद्या तुम्ही बरणी विकून कशावरून पैसे द्याल? म्हणजे आणि बिझनेस नाही चालला तर काय? बरोबर आहे ना? अहो वहिनी, कशाला निगेटिव्ह बोलताय? मी देणार आहे सगळ्यांचे पैसे. तुम्ही काय समजून काय घेत नाहीये मला? अहो, मी काय पळून जाणार आहे का? तुला काही माहित नाही. थांब तू. तुम्ही थांबा. काय झालं काय म्हणे? काय झालं मी सांगतो. काकाने ना नवीन बिझनेस सुरू केलाय. म्हणजे एक भांड रंगवायचे 50 रुपये. आणि ते विकायचं असेल ना तुम्हाला, तर ते विकत पण घेतो, पण त्याचे पैसे नंतर मिळणार. एवढंच ना? नाही नाही, हे चालणार नाहीये. मला ताबडतोब पैसे हवेत. काय? बरोबर आहे ना? नाही, मी काय म्हणते माहितीये का, आता ते 100 रुपये तुम्हाला आता मिळाले काय आणि नंतर मिळाले काय? मिळणार आहेत ना, द्या ना तुम्ही. बहिणी, नाहीतरी ते 100 रुपये तुम्हाला फुकटातच मिळणार आहेत ना. मला माहितीये ही बरणी तुमची नाहीये, हो की नाही? आता जर मी सगळ्यांना सांगितलं की ही बरणी तुमची नाहीये, तेवढी बदनामी होईल तुमची. करू नको ना, आपण देऊया ना. द्या 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 द्या. अरे ऐका ना, अरे सगळ्यांचे पैसे मी देणार आहेत. ओ लता वहिनी, कशाला तुम्ही सगळ्यांना भडकवताय? अहो मी नाही भडकवते. समीर भाऊजी, तुम्ही बोलताय तर मी ठेवते विश्वास. पण हे बघा, मला चालते नंतर दिले तर. मोहन, पैसे. तुम्ही पण द्या, बरण्या द्या तुमच्या. बघा. द्या माझी द्या. बरणी. ओ, द्या इथे बरणी. लता वहिनी बरणी. समीर माझा मालक होणार की काय? नाही नाही, मोहन. हा हा हा. अरे थांबा.
म्हण्या एक एक करून ही सगळी भांडी आतमध्ये नेऊन ठेव बघू. काय रे मोहन, तू पण बरणी रंगवायला आलायस ना? मग कुठे आहे? हे हा, ह्या दोन काय? मोहन, अरे तुझं लक्ष कुठे आहे? नाही. माझं एक काम आहे, बाजारातच चाललायस ना? माझं सामान घेऊन येशील? मोहन मोहन जाऊ नकोस. मोहन इथे आहे मी बरणीमध्ये. अरे सगळे कपडे एकाच दिवशी धुवायला टाकले. शर्ट कुठे वाळत घालू? अंजली वहिनी, अंजली वहिनी, काय अंजू. शांता, काय झालं ओरडायला? हा शर्ट कुठे वाळत घालू? शांता, अगं तू मला विचारून काम करायला लागली कधीपासून? काय म्हणजे हे सगळे कपडे वाळल्यावर तुम्हाला संध्याकाळी काढावे लागणार ना, आणि तेव्हा हा जर शर्ट इथे जागेवर मिळाला नाही तर तुम्ही माझ्यावर चाळ घेणार. त्यापेक्षा विचारलेलं बरं, पुढे वाळत घालू? शोभा वहिनींच्या दोरीवर वाळत घाल जा. हो, त्या ओरडलं तर मला. कशाला ओरडते? नाहीतरी भानू गेल्यापासून तिथं कोण कपडे धुतय. जा जा, आणि आईची जागा आहे त्यांची नाही. जा. बरोबर आहे. चल मी पण निघते. उशीर होईल. अगं जाशील ना. काम आहे खूप मला. बोलत बस परत कशाला येते. तू काय बघत बसली? जा ना, शर्ट वाळत घाल. काय नाही, उचलण्यासाठी जागा शोधती. चल येते ग. बर घे. राहुल भाऊजींच्या शर्ट मधून पडले ना पैसे? नाही माझे मी बघितलं तेच. मी अंजली वहिनीला द्यायला चालले. राहू दे ग, असं मी काही पाहिलेलं नाहीये. अगं काल ती बरणी ठेवलेली, कुठली बरणी? मी नाही काय पाहिलं. शांता, जसं ती बरणी माझी नव्हती हे तुला माहितीये ना, तसं हे पैसे तुझे नाहीत, ते मला माहिती. आणि आता जर तू कोणाला काही सांगितलं तर मी सांगेन तू ही अशी कामं करतेस ते, आणि यावेळेस तुला चाळीतून काढून टाकतील ना. हो, मी कशाला कोणाला सांगू? म्हणजे तुम्ही गप्प तर मी पण गप्प. विठ्ठमपाट झाली ना. आता तुम्ही तुमच्या वाट्याला, मी माझ्या वाट्याला. हॅशटॅग अंकल अगेन न्यू बिझनेस. एक मिनिट म्हणे, हा काय टाकतोय? अरे काका, तू नवीन बिझनेस सुरू केलास ना, ते अपलोड करतोय जरा. अरे तेवढं इंग्लिश कळतं मला, पण ते अजून एक असं टाकायची काही गरज आहे का? फक्त न्यू बिझनेस असं टाक. हा बरं ठीक आहे. समीर, अरे मोन्या आलास? बरं झालं, मी सांगितलेलं सगळं सामान आणलंयस ना? आहे ना हे काय? हा हा हा, बघू बघू. हा हा हा, अरे ते तिकडे ठेव. अरे मोहन मोहन, अरे हळू रे. सॉरी, फुटेल ना भरणी ती. सॉरी 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 सॉरी.
मोहन, अरे माझे काय हाल चाललेत. मला इथनं सोडव ना मोहन. सॉरी, काय ती बरणी दिसली नाही ना, चुकून पायात धक्का लागला, कळलं. अरे तुला सॉरी बोलायला काय जातं? एखादी बरणी फुटली असती ना तर माझी वाट लागली असती. हो हो. झालं ना अजून? काय? इतका वेळ काय करत होता? ते हा, समाजसेवा ना. सांगितलं होतं आधी जाऊन लाईन लावा म्हणून, लवकर काम होईल. ते नाही. बघितलंस ना, सांगितलं होतं तुला. त्याच्यावर माझा बिलकुल विश्वास नाही म्हणून. शोभा वहिनी, तुमचं काही काम आहे का? अरे हा, बस. हे जसं लिहिलंय ना तसं असं लिहून हवं त्या बरणीवर. हा हो, देईन ना. समीर भाऊजी, ही बरणी कोणाची आहे? ही लता वहिनीची आहे बहुतेक. नाही, आपल्याकडे अशीच होती ना ग बरणी? हो ग, आपलीच बरणी वाटते. नाही नाही शोभा वहिनी, अहो तुमच्या बरण्या ह्या इथे आहेत. हे हातातलं रंगवून झालं ना की लगेच तुमच्या घेतो. नाही नाही समीर भाऊजी, आमची ना अशी सेम टू सेम एक बरणी ना चोरीला गेली. चोरीला कुठे गेली शोभा? माझ्या हातनं हरवली ना. ही बरणी आपली कशी असेल? शुभे, याला गप्प कर हा, नाही तर हातात आलेली बरणी जाईल. अहो मी बोलतेय ना, जरा गप्प बसाल. समीर भाऊजी, ह्यातलं काही विकलं गेलं का? पैसे कधी मिळणार? एक मिनिट लता वहिनी, हा, आधी मला सांगा, ही बरणी तुमची आहे? हा, माझी बरणी आहे. नाही नाही, खोटं बोलते ही बरणी माझी आहे. नाही, माझी बरणी आहे. नाही ग लता, माझी बरणी आहे. माझी बरणी आहे. माझी बरणी सांगितलं ना. शोभा काकी, तुमच्याकडे काय पुरावा ही बरणी तुमची? पुरावा कशाला पाहिजे? मी माझी बरणी बरोबर ओळखते. वा, माझी बरणी मी पण चांगली ओळखते. लता, ही माझी बरणी आहे. माझी बरणी आहे. माझी बरणी आहे. नाही, माझी बरणी. शोभा शोभा, ही आपली बरणी नाहीये अगं. हा. असं का? तुम्ही गप्प बसा ना, कशाला मध्ये मध्ये बोलताय? शोभा नाही, ही बरणी माझी आहे. मला द्या. मी सांगते तुला लता, ही बरणी माझी आहे. नाही, माझी आहे. ही बरणी ओ शोभा माझी आहे. वहिनी, लता वहिनी, प्लीज तुम्ही बाहेर जाऊन भांडा. तुमच्या या भांडणात ना चुकून माझी इतर भांडी फुटायची. मागे व्हा प्लीज. प्लीज तुम्ही बाहेर जाऊन भांडता का? ए सम्या, तू गप्प बैसा. ही बरणी आमची आहे, आम्ही घेऊन जाणार. असं कसं घेऊन जाल? माझी बरणी आहे, मी जिवंत आहे अजून. ऐक शोभा, म्हणजे माझं काय म्हणणं तू देऊन टाक. ए, तू गप्प बैसा आणि गप्प बसायला होते ना, जा इथून. शोभाताई, तुम्ही हट्टाला पेटू नका. ही माझी बरणी आहे, मी घेऊन जाणार. लता, ही बरणी माझी आहे. माझी बरणी आहे. ही माझी बरणी आहे, मी घरी घेऊन जाणार आहे. अरे शोभा, ए शोभा, शोभा ऐक. शोभा ऐक. माझी बरणी आहे. माझी बरणी आहे. माझी बरणी आहे. अरे थांबा. शोभा, माझी बरणी आहे. 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 माझी आहे. लता सोड. नाही सोडणार. लता सोड. नाही सोडणार. लता सोड. आता जर माझी बरणी फुटली असती ना, तुझ्याकडे पैसे घेतले असते मी. असं कसं मी घेतले असते पैसे? माझी बरणी आहे ती. माझी बरणी आहे ती. माझी बरणी आहे. माझी बरणी आहे लता. आमची बरणी आहे. नाही तर काय, तेच सांगते तुला. एका वेळेस एकीनेच वाटा. नाही नाही, माझी बरणी आहे. नाही, माझी बरणी आहे. माझी बरणी आहे. माझी खोटं बोलते.